सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स। खासदार विनायक राऊत व पालकमंत्री केसरकर नागरिकांना मूलभूत सेवा सुविधा देण्यात अपयशी ठरलेत असा प्रहार आमदार नितेश राणे यांनी केला। माजी खासदार निलेश राणे हे अभ्यासू उमेदवार असून ते नक्की निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। लोकसभा निवडणूक प्रचारासाठी सावंतवाडी येथे आलेल्या नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग लाईव्हशी संवाद साधला। जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं। 14 पासून ते 19 पर्यंत तुम्ही अगर मला विचारलं तर पुलाखाली फार खूप पाणी निघालेलं आहे। वेगवेगळ्या अपेक्षा भंग झालेल्या आहेत। खोटी आश्वासनं आम्हाला दिलेली आहेत असं ग्रामस्थांना कळलेलं आहे। 2014 ते 19 पर्यंत अगर तुम्ही निवडणुकीच्या निकालाचा अगर तोलमापन कराल तर आमच्या ह्या तालुक्यामध्ये आमच्या सगळ्याच सहकाऱ्यांनी तालुक्याचे सगळ्याच सहकाऱ्यांनी अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे। आज स्वाभिमान पक्षाचा स्वतःचा सभापती ह्या तालुक्याचा आहे। त्याचबरोबर शहरामध्ये आमच्या 8 नगरसेवक निवडून आलेले आहेत। जे 1-2 मतदार वॉर्ड आम्ही पराभूत झाले ते 4-6 एवढ्या मतांनी पराभूत झालेले आहेत। जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतमध्ये लोकांनी आम्हाला अतिशय उत्तम प्रतिसाद दिलेला आहे। म्हणजे राजकारणामध्ये एकंदरीत निवडणुकीचे निकाल हे खरं तोलमापनची फुटपट्टी असते आणि त्या दृष्टिकोनातून अगर पाहिलं तर लोकांना राणेसाहेबांच्या विचारांवर त्यांच्या कार्यकर्त्यांच्या कार्यावर आता विश्वास वाढत चाललेला आहे आणि त्याचीच प्रचिती तुम्हाला ह्या 2019च्या लोकसभेमध्ये दिसणार असं माझा विश्वास आहे। आणि त्याचं मुख्य कारण असं आहे, जसं मी तुम्हाला उल्लेख केला की अपेक्षा भंग झालेल्या आहेत। मी गावागावामध्ये वाडीनिहाय जेव्हा फिरत असताना मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी मला सांगितलं की पाण्याचा प्रश्न असो, रोजगाराचा प्रश्न असो, BSNL टावरचा रेंजचा प्रश्न असो किंवा रस्त्यांच्या जाळ्यांचा प्रश्न असो, कुठेही त्यांना आज न्याय मिळालेला नाही आहे। म्हणजे उदाहरण मला काही लोकांनी सांगितलं की ह्या तालुक्याचे जे काही आमदार आहेत, जे इकडचे पालकमंत्री पण आहेत, पाणी टंचाईची बैठक फक्त 7.5 मिनिटं चालते। म्हणजे ही केवढ्या मोठ्या आश्चर्याची बाब आहे। आमच्या ह्या मतदारसंघामध्ये लोकसंख्या महिला लोकसंख्येची संख्या जास्त आहे, मतदार जास्त आहे। आज पाण्याचं महत्त्व काय आहे हे घरातल्या महिलेला निश्चित पद्धतीने चांगलं माहिती असतं। आज गेली 5 वर्ष शिवसेनेचा एक पण लोकप्रतिनिधी ज्याला इकडच्या स्थानिक जनतेने निवडून दिलेले आहेत, पदं दिलेली आहेत, त्यांनी कोणीही पाण्याचं नियोजन आणि नळपाणी योजनेचं योग्य अंमलबजावणी केलेलीच नाही आहे। आज रेंज गावागावामध्ये एकदा आपण गावामध्ये गेल्यानंतर रेंज नाही आहे। पर्यटनाचा भाग आहे जो आंबोली, चौकुळ किंवा भोगवे हा जो भाग आहे ज्याच्या पर्यटनाच्या आधारे इथे रोजगार निर्मिती होऊ शकते। तिकडचे जे हॉटेल व्यावसायिक आहेत, हॉटेल मालक आहेत, जे तरुण आहेत, ते मला सांगतात की साहेब आमच्या इकडचा जो ग्राहक आहे तो आमच्या हॉटेलमध्ये पाऊल टाकल्यानंतर इथे रेंज नसल्यामुळे आम्हाला त्याचा धंदा मिळत नाही आहे, बिझनेस भेटत नाही आहे। म्हणजे नेमकं विकासाची व्याख्या काय हे विनायक राऊतांना आणि दीपक केसरगिरीजींना विचारलं पाहिजे। कारण का 5 वर्ष तुम्ही साधं इकडे पाण्याचे प्रश्न म्हणजे मूलभूत प्रश्न सोडू शकले नाही। BSNL ज्याचे अध्यक्ष या जिल्ह्याचे दोन्ही जिल्ह्याचे अध्यक्ष खासदार म्हणून विनायक राऊत आहेत, त्या BSNLचं एकही टावरला रेंज भेटत नाही आहे। मग लोकांनी नेमकं 19ला ह्यांना मतदान का करावं हा सर्वात मोठा प्रश्न आहे। आम्ही दुसऱ्यांच्या बरोबर स्पर्धा करण्यापेक्षा आम्ही आमच्या स्वतःच्या बरोबरच स्पर्धा करणं हे आम्हाला राणेसाहेबांनी संस्कार दिलेले आहेत। शेवटी आमची ही लढाई जनतेच्या न्याय हक्कासाठी आहे। आम्हाला कुठल्याही पक्षाला लहान मोठं करायचं नाही आहे किंवा त्यांच्या विरुद्ध जिंकणं हे आमचं उद्दिष्ट नाही आहे। पण आमचा उमेदवार निलेश राणे हे उद्या खासदार झाल्यानंतर या भागाचा कसा विकास करू शकतात, इकडच्या मतदारांना कसं न्याय देऊ शकतात, एक लक्षात घ्या, ही निवडणूक ही मतदारांच्या भविष्य घडवण्यासाठी आहे, आपल्या देशाचं भविष्य घडवण्यासाठी आहे। हे काही शिवसेना, काँग्रेस, स्वाभिमान आमचं भविष्य वैयक्तिक स्वार्थाची निवडणूक नाही आहे। जो पण खासदारकीचा उमेदवार असेल तो उद्या संसदेमध्ये जाऊन आमच्या या भागाचा प्रश्न मांडणार आहे। इको सेन्सिटिव्ह असेल, वनसंज्ञा असेल, BSNL असेल, कोकण रेल्वे असेल, रोजगार निर्मिती असेल, पर्यटनाच्या आधारे ह्या सगळ्या विषयाबद्दल आमचा प्रतिनिधी म्हणून तो त्या लोकसभेमध्ये बसणार आहे। गेली 5 वर्ष याची उणीव आमच्यासारख्या असंख्य मतदारांना जाणवलेलं आहे
की बाबा आमचा खासदार नेमकं संसदेमध्ये जाऊन करतो काय, आमचे विषय का मांडत नाही. आज किराण्याच्या दुकानामध्ये धान्य साठा नाही आहे, केरोसिनचा साठा नाही आहे. ह्या ऑनलाईनच्या त्रासामुळे आज लोकांना गावातून लांब वाडीतून आल्यानंतर पण योग्य धान्य साठा भेटत नाही आहे. हे सगळे विषय मांडणारा आम्हाला एक प्रतिनिधी पाहिजे. आम्हाला काय काँग्रेसला लहान, शिवसेनाला लहान करून आम्हाला आमचं राजकारण करण्यामध्ये आम्हाला काय रस नाही आहे. आमची इच्छा जेवढी काय ह्या भागाला एक चांगलं प्रतिनिधी मिळाला पाहिजे. बॅरिस्टर नाथपाय, मधु दंडवटे, सुरेश प्रभूंसारखा, निलेश राणे साहेब जे उच्च शिक्षित आहेत, इंग्लिश बोलतात, वेगवेगळ्या भाषावर त्यांचं प्रभुत्व आहे, राणे साहेबांसारखं पाठबळ आहे. ह्याच्या अगोदर 2009 ते 14 जेव्हा ते खासदार होते तेव्हा असंख्य कामं त्यांनी करून दाखवलेली आहेत आणि त्याच कामांच्या जोरावर, त्याच प्रतिमेच्या जोरावर आम्ही आज मतदान मागत आहोत. असं आहे की आकड्यांचं मोजमापन किंवा खेळ आम्ही केला तर कुठे ना कुठेतरी आपण मतदारांना गृहीत धरतो असं माझं मानणाऱ्यापैकी मी तरी आहे. माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक मतदारांनी विचार करावं की आम्हाला सावंतवाडी तालुक्यामध्ये आम्हाला कसा खासदार हवा आहे. आम्हाला आमच्यासाठी हक्कासाठी भांडणारा खासदार पाहिजे, उच्च शिक्षित पाहिजे, तो आमचे प्रश्न सोडू शकतो पाहिजे, ज्याला आमचे प्रश्न समजू शकतात ते पाहिजे, तरुणांना आमच्या स्वतःचे प्रश्न किंवा पुढच्या पिढीचे समजणारा खासदार पाहिजे, महिलांना महिलांचे जे रोजचे प्रश्न आहेत ते उद्या जाऊन लोकसभेमध्ये मांडणारा खासदार पाहिजे, की दुसऱ्या बाजूला कमी शिकलेला किंवा त्याला फक्त राजकारण, राणे साहेबांवर टीका करणं हेच त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये लिहिलं आहे. असलं विनायक राऊत 5 वर्ष वागलेले आहेत. आम्ही एवढंच बोलतो की तुम्ही राणेंबद्दल बोलायचं सोडा, चला आजपासून 24 दिवस आहेत ना, कुठलाही दिवस तुम्ही राणेंचा उल्लेख न करता तुम्ही गेली 5 वर्ष ह्या मतदारसंघाचे खासदार म्हणून तुम्ही नेमकं काय केलेलं आहे हे जनतेला सांगा. अतिशय चांगलं कीर्तन आणि भजन करतात हे आम्ही पाहिलेलं आहे आणि ऐकलेलं पण आहे, त्याच्यामध्ये कुठलंही दुमत नाही. पण आम्ही भजन करायला त्यांना खासदार म्हणून निवडून दिलेलं नाही. आणि भजन पण करणारे जे आमचे भजनी बुवा आहेत त्यांच्या मानधनाचा तरी प्रश्न सोडवला आहे का. पण त्यातर्फे आमचे निलेश राणे साहेबांनी माजी खासदार असताना पण, म्हणजे खासदार पद नसताना पण, आज आपल्या गणरायांच्या मूर्तीवरचा जो GST आहे तो कमी करण्याचं काम हे निलेश साहेबांनी आपल्या ह्या 5 वर्षामध्ये खासदार नसताना केलेलं आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने जे प्रत्येक कोकणचा नागरिक आपण गणरायाला, गणपतीला मानणारे आपण आहोत. आपण गणपतीचा सण हा आपल्या आयुष्यातला वर्षातला सर्वात मोठा सण असतो आणि त्या मूर्तींवर GST कमी करावं हे निलेश राणे साहेबांनी मागणी उचलून धरली आणि ती पूर्ण केली. मग असाच खासदार आम्हाला हवा आहे, याबद्दल मतदारांनी विचार करावा.